स्वतःच्या कार्यालयाचं काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत, नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं काल महापालिकेच्या नरेंद्र वळवल सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आणि ठाण्यातील सृजनसखी महिलांनी मंगळागौर सादर केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, उपायुक्त मीनल पालांडे, माजी नगरसेविका नम्रता भोसले आदीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या गणेशोत्सवाचं यंदाचं हे 42वं वर्ष आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. गेली 2 वर्ष ठाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौरही सादर करतायत. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रियांका राव, उपायुक्त मीनल पालांडे, नम्रता भोसले आणि रुपाली रेपाळे यांनी देखील महापालिका कर्मचाऱ्यांसोबत मंगळागौरीचा ठेका धरला. यावेळी ठाण्यातील सृजनसखी ग्रुपच्या महिलांनी देखील मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर केले. पहिलं तर सर्व सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रणरागिणी एका दमामध्ये सर्व खेळ खेळून दाखवले. महापालिकेचे महिलांनी सगळ्या एका दमात सुंदर खेळ खेळला, छान खेळ. आणि सृजन सख्या ओके, त्यांचे जे कात होते ना, म्हणजे कोण, खूप चांगला आवाज आहे हा तुमचा, खूप छान आहे. आणि ते जे खेळ होते, आम्ही पूर्वी खेळत होतो, ती गाणी आज मला ऐकायला मिळाली. आणि मी पण खूप खेळायची पहिला. तुम्ही मला फुगडी घालायला बोलवलं, पण मी ना आज नाही, म्हणजे पाय दुखतात ना, म्हणून मी आज नाही खेळली. नाही तर मी खूप खेळते. हा, आणि सगळ्यांना पुन्हा एकदा असेच ताकद राहू दे, गणपती बाप्पानी देऊ दे. आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महापालिका क्षेत्रातील 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झालं. यावर्षी महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 17,113 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 245 गणेश मूर्तींचं तसंच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील 27 गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, निळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. 1.5 दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
शासनाच्या 10 महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात 10 सप्टेंबर 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 कुटुंबियांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाविषयी माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज 15 कुटुंबियांची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा कुटुंबांची देखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. उद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचे ॲप लॉन्च होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तत्पूर्वी राज्यभरातील शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप 10 योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणं, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणं, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणं, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणं हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याचा लाभ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. या कुटुंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांसाठी महामंडळ करून त्यांना अधिक मदत घेण्याचा निर्णय शासनानं केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणानुसार ही मोहीम राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव लाभार्थ्यांनी सांगितलेत. बहिणींना खऱ्या अर्थानं मदतीचा हात देणारी ही योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचं बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. आपलं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर गेला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या अभियानात सर्व कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग होणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याची शिकवण दिली. या शिकवणीनुसारच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कळवाखाडीत उडीतलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू. ठाण्यातील कळवाखाडीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं जुन्या कळवा पुलावरून उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जवाहर बाग अग्निशमन केंद्रानं आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवली. खाडीतील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे ही व्यक्ती चिखलात अडकली होती. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. खासगी बोटीच्या साहाय्याने या व्यक्तीला खाडीमधून बाहेर काढण्यात आलं. या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली आहे अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय। येत्या 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि SCCFच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केलं जाईल। केंद्र सरकारनं यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे।